पावसाळा ना एकदम चांगला सुरू झालेला आहे. एकदम म्हणजे खूपच पाऊस पडलेला आहे नागपूरमध्ये. तर नागपूरमधून जे कोणी बघत असेल त्यांना माहीत असेल नागपूरमध्ये गेल्या 3 दिवसापासून सतत पाऊस चालू आहे. तर आजूबाजूच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता किती पाणी साचलेलं आहे आणि आणखी आभाळ भरपूर आहे. झाडांची हालतसुद्धा खूप अशी झालेली आहे. पूर्ण झाडं पाण्यामुळे अशी कोलमडलेली आहेत. तर ते सरळ करण्यासाठी सुद्धा मला म्हणजे बाहेर निघता येत नाही, एवढं पाणी पाऊस चालू आहे. तर बाहेरच्या एरियामध्ये बघू शकता तुम्ही रोडवर सुद्धा पाणी भरपूर असं साचलेलं आहे आणि सतत धाराशी रात्र आणि दिवस पाऊस सारखा चालू आहे असा. तर सगळ्या झाडांमध्ये असे पाण्यामुळं किंवा मग हवाही राहते सोबतच त्याच्यामुळे सगळे झाडं असे क्रॉस झालेले आहेत. तर फुलं तर तसे भरपूर लागलेले आहेत, पण या पाण्यामुळे ना फुलं सुद्धा लवकर खराब होतात, पाकळ्या गळून जातात. पण दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण कटिंग्स लावू शकतो या पावसामध्ये किंवा अशा प्रकारच्या पावसामध्ये. तर 2 ते 3 दिवसाचा पाऊस जशी की झड चालू राहते ना, त्यामध्ये आपण कटिंग्स भरपूर लावू शकतो आणि इझिली कटिंग लागतात सुद्धा. तर मी तशाच मोगऱ्याच्या, गुलाबाच्या आणखी शेवंतीच्या भरपूर अशा कटिंग लावलेल्या आहेत. ते सुद्धा मस्त छान फुटलेल्या आहेत आता. तर मी गुलाबाची कटिंग लावून झाला असेल तरी एखादा 1.5 महिना झालेला असेल. मस्त त्याला ग्रोथ सुरू झालेली आहे आता. पण ग्रोथ जरी वरून दिसत असेल तर वरच्या पानामध्ये ग्रोथ जरी दिसली तर रूट्स ना 1 ते 1.5 महिना लागत असतो येण्यासाठी. तर तशाच प्रकारच्या भरपूर अशा कटिंग लावू शकतो आपण. जास्वंद, मोगरा, मनी प्लांटची कटिंग लावू शकतो किंवा मग चाफ्याच्या कटिंग लावू शकतो. इथे सुद्धा मी कुंदाची कटिंग लावलेली आहे. आता बघू लागते का नाही. कुंदाच्या कटिंगला खूप वेळ लागतो तसा 2-2.5 महिने लागत असतात. पण तरीसुद्धा मी कटिंग लावलेली बघू आता येते की नाही. त्याच्यानंतर जास्वंदाची सुद्धा कटिंग लावू शकतो. मी याच्या कट केलेल्या होत्या. आता मस्त त्याची ग्रोथ सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर भरपूर अशा शोच्या प्लांटची कटिंग लावू शकतो. तर इथे बघा मी झिझी प्लांटची सुद्धा छोट्याशा कटिंग लावलेल्या आहेत. बघू आता त्या पण ग्रो होतात की नाही. त्याच्यानंतर नागचाफा सुद्धा आपण याची कटिंगपासून ग्रो करू शकतो. नागचाफाची इझिली कटिंग लागते. तर मी तुम्हाला आज चाफ्याची कटिंग लावून दाखवणार आहे. ही मी कटिंग आणली होती एक माझ्या मैत्रिणीकडून. तर अशी स्ट्रेट कटिंग घ्यायची केव्हा पण आपण घेताना. त्याच्यावरचे सगळे पानं काढून टाकायची. कारण तर पानं जर आपण त्याच्यावर तसेच ठेवले तर सगळी एनर्जी झाडाची त्या पानामध्ये किंवा मग पानाला ग्रो करण्यामध्ये जाईल. तसं न करता सगळे पानं काढून टाकायचे जेणेकरून रूट्सपर्यंत एनर्जी लावेल आपलं झाड किंवा कटिंग आणि लवकर आपली कटिंग लागून जाईल. तर मातीसुद्धा बघू शकता तुम्ही एकदम चिखलसारखी झालेली माती कारण गेल्या 3-4 दिवसापासून कंटिन्यू असेच पाऊस चालू आहे. मी एका काडीच्या सहाय्याने त्याला होल करून घेतला आणि अशा प्रकारे 4-5 इंच आतमध्ये कटिंग दाबून द्यायची. तर एवढी कटिंग मी लावलेली आहे. आपण याच्यापेक्षा मोठीसुद्धा घेऊ शकतो आणि पानं सगळे काढून टाकायचे आहेत. आपण मोगऱ्याची, जास्वंदाची, गुलाबाची सगळ्या प्रकारच्या कटिंग लावू शकतो आणि तुम्हीसुद्धा ग्रो करू शकता या या पावसाळ्यामध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू